हजबंडरी म्हणजे प्राणी पाळणे याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर आहे का नाही. तर पहिला आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय? रिप्रोडक्शन आर्टिफिशियली करायचं. आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित. नैसर्गिकरित्या रिप्रोडक्शन कसं होतं आहे? मेल फिमेल दोघं फिजिकली एकत्र येतात आणि मेल फिमेलच्या शरीरामध्ये सिमेंट टाकतो आणि रिप्रोडक्शन होतं आहे. जबकि आर्टिफिशियली करतात कसं? जसं की आता पंजाबमध्ये काही म्हशी आहेत खूप नंबर 1, आलं लक्षात हे. आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांचे जीन्स पाहिजेत, कळाले का रे? महाराष्ट्रामधल्या म्हशीमध्ये ते गुणधर्म पाहिजेत. तर तुम्ही कसं करू शकता? आता महाराष्ट्रातली गरजेची आहे का? कारण पंजाबमधली जर म्हैस जशाला तशी महाराष्ट्रात आणली तर ती महाराष्ट्रामध्ये जगेल का नाही ह्याची गॅरंटी आहे का? नाही. म्हणून महाराष्ट्रातल्याही म्हशीचे जीन्स पाहिजेत का तर इथं जगलं पाहिजे, आणि पंजाबमधल्या म्हशीचे का पाहिजेत? कारण ती दूध जास्त देते, बरोबर का? मग हे कसं करतात? पंजाबमधल्या म्हशीचा जीन ह्याच्यामध्ये कसं टाकायचं बघा. इथला जो मेल आहे, आता बाहेर जा, हां तुम्ही लक्ष द्या इकडे, बाळांनो इकडे लक्ष द्या. पंजाबमधल्या म्हशीचा जीन इथल्या म्हशीत कसा टाकायचा? एक तर इथला मेल इथं आणावं लागेल, हल्ल्या इथंच आणावं लागेल, बरोबर आहे का? राईट. पण ते आणणं परवडतंय का? एका म्हशीसाठी हल्ल्या तिथून इथं आणायचं पुन्हा त्याला वापस घेऊन जायचं, खर्च किती होईल कळलं? मग दुसरं काय करता येतं आहे? ह्या मेलचा म्हणजे हल्ल्याचा, मी पुन्हा सांगालो मेल बफेलो किंवा कोणी असेल कोणताही प्राणी, त्या हल्ल्याचे जे काही जीन्स आहेत सिमेन घ्यायचं, बरोबर आहे का नाही? ते सिमेन बॉटल्समध्ये भरायचं. अशा बऱ्याच बॉटल्स आणायच्या आणि ते बॉटल्सच इथं आणायच्या. मग आपल्याला हल्ल्या महत्त्वाचा आहे का त्याचा सिमेन महत्त्वाचा आहे? सिमेन. मग ते सिमेन आणला आणि ते सिमेल इथल्या म्हशीच्या व्हॅजायनामधून आतमध्ये टाकायचा. कळलं का मी काय म्हटलं ते? कळलं का रे? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे आर्टिफिशियल दृष्टी म्हणजे आर्टिफिशियली फिमेलच्या व्हॅजायनामध्ये सिमेन टाकणे विथ द हेल्प ऑफ सम इंजेक्शन. कळलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन? हे बायोटेक्नॉलॉजीच्याच वापरामुळे झालं. दुसरं आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर. लक्ष द्या, एम्ब्रिओ ट्रान्सफर. एम्ब्रिओ ट्रान्सफरमध्ये काय करतात? आता एखादी म्हैस आहे, सरोगेसी म्हटल्यासारखं आहे. सरोगेसी माहिती आहे का तुम्हाला? ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये सांगितलंय लेकराला फक्त फर्टिलाइज होऊ द्यायचं एका आईच्या पोटात, पण लेकरू 9 महिने वाढवायचं दुसऱ्या आईच्या पोटात. कळलं का कसं म्हटलं मी? अरे काय म्हटलं कळलं का? ज्या स्त्रिया खूप बिझी असतात, बरोबर आहे का नाही? काही जण खूप बिझी आहेत ना, त्यांना एकही दिवस वेळ नाही, पण लेकरू स्वतःच्या जीन्सचं पाहिजे आहे का नाही? उदाहरण मी सांगितलं होतं, शाहरुख खानच्या बायकोनं तसं केलं आहे एका लेकरासाठी. म्हणजे त्या दोघांचं सिमेन आणि एग म्हणजे स्पर्म आणि एग शाहरुख खान त्याच्या बायकोचाच, फक्त त्याच्या बायकोच्या पोटामध्ये काय फक्त फर्टिलायझेशन झालं. काय झालं? फर्टिलायझेशन म्हणजे मेल फिमेल गॅमेट एकत्र आले, पण लेकरू त्याच्यानंतर 9 महिने पोटात वाढवावं लागते का नाही? ते त्याच्या बायकोच्या पोटात वाढवण्याच्या ऐवजी एका दुसऱ्या बाईच्या पोटामध्ये वाढवलं त्यांनी. त्या बाईला म्हणतात सरोगेट मदर. कसली मदर? सरोगेट मदर. तर असंच इथं करतात. समजा एक काऊ आहे, ती खूप दूध देते, एकदम गुड आहे. दुसऱ्या टाईपच्या काऊ आहेत ज्या की कमी दूध देतात, मग त्या स्वस्त भेटतील का नाही? आणि ह्या महागड्या येतात खूप. मग काय करतात? आता हिचे जीन्स तर पाहिजेत आपल्याला, बरोबर? मग हिला रिप्रोडक्शन अगोदर करायला लावतात. मग तिच्या पोटामध्ये पहिल्यांदा फर्टिलायझेशन झालं, म्हणजे हिच्यासोबत मेलनं रिप्रोडक्शन केलं. आता ह्या झायगोटमध्ये जीन्स कोणाचे आहेत? एचे आहेत का बीचे? एचे आहेत. पण आता हिच्या पोटामध्ये लेकरू वाढू द्यायचं म्हटलं की तेवढे दिवस हिचं दूध खायला भेटेल का? किंवा ती प्रोडक्शन करेल का? मग काय करतात? 9 महिने तर आता ही काहीच कामाचे, जे काय महिने असतील, आता म्हशीमध्ये किती, गाईमध्ये किती महिने असतात ते त्या स्पीसीजनुसार असते, पण ते 5-6 महिने तर ही आता बसून राहणार का नाही? मग तिला बसून ठेवण्याच्या ऐवजी काय करायचं? हे लेकरू काढायचं. आता ह्या बी टाईपच्या गाया भरपूर असतात कारण त्या स्वस्त आहेत ना. मग हे लेकरू काढायचं, या गाईच्या पोटात टाकायचं. आता ही गाय मोकळी झाली, पुन्हा मग लगेच
तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा हिला रिप्रोडक्शन करायला लावायचं. कळलं का रे? आता 6 महिने बसून राहणार होते त्याच्याऐवजी फक्त 4-5 दिवस थांबले हे का नाही. पुन्हा मग ह्याच्यामध्ये लेकरू 5-6 दिवस थोडं गोळा होऊ द्यायचा मोठा, पुन्हा त्याला इकडं टाकायचं ह्या दुसऱ्या गायीत. कळलं का? आता ही गाय 6 महिने व्यस्त, ही 6 महिने नाही वर्षभर बी व्यस्त राहिली तर ही पडून राहिल्या का? ही काही कामाची नाही ना एवढी यार. कळलं का? काही ये आपल्याला जीन्स बीचे पाहिजेत का एचे? एचे. मग एचे जीन्स कधी येतील? जर तिच्या शरीरात फर्टिलायझेशन झालं तर. कळलं का? मग हिच्या पोटामध्ये लेकराला फक्त फर्टिलाइज होऊ द्यायलेत. थोडासा गोळा तयार झाला, एम्ब्रिओ तयार झाला की ते एम्ब्रिओ ह्या दुसऱ्या गायामध्ये टाकले ज्या की तेवढ्या त्याचे जीन्स चांगले नाहीत, उगं साध्या सुध्या गाय आहेत. मग त्यांच्या फक्त पोटाला, त्या पोटाचा वापर कशासाठी करून घ्यायलेत? लेकरू वाढवण्यासाठी. कळाले का? पुन्हा मग त्याच्यानंतर 5व्या दिवशी पुन्हा आणखीन एक इथं लेकरू तयार करायचं, पुन्हा हे इथं ट्रान्सफर करायचं. कळलं? म्हणजे ही जी गाय आहे जिचे जीन्स चांगले आहेत का वाईट आहेत? चांगले, तिच्यापासून सतत लेकरं काढत राहायची. हे शक्य केव्हा आहे? जर इथं तयार झालेलं लेकरू इकडं पाठवलं तर. बरोबर का? आणि हिच्याच पोटात वाढू दिलं तर हे शक्य आहे का? नाही. मग ह्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. हिच्या शरीरात जो एम्ब्रिओ तयार व्हायला झायगोटपासून छोटा मोठा एम्ब्रिओ, तो एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर केला का नाही? कळलं? एम्ब्रिओ ट्रान्सफर कळलं का? आता ह्याच्यात इथिकल इश्यू आहेत. इथिकल म्हणजे नैतिक इश्यू. खरंच असं करावं का प्राण्यांसोबत? एवढं सोपं आहे का? तिला दररोज म्हणजे सतत तिच्यापासून लेकरं काढणं म्हणजे काय एवढं सोपं आहे का? ती किती परेशान होत असेल तिची. हां, लेकरू होणं म्हणजे तिथं हार्मोनल चेंजेस कमी होतात का? बरोबर कळायले? ते झाली इथिकल इश्यू. मी फक्त समजून सांगायला असं करतात. आपल्या इकडे करतात का असं? नाही, आणखीन आलं नाही. पण जे इंडस्ट्री आहे तिथं तसं करतात. कळलं? दिस इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओ ट्रान्सफर. त्यानंतर काय? बायोटेक्नॉलॉजीमुळे क्वांटिटी तर वाढते दुधाचीच नाही, काही तुम्ही कोणते प्राणी वापरा हो. मेंढी असेल तर मेंढीचं लोकर वाढेल, म्हैस असेल तर तिच्यात चांगले जीन टाका, तिचं दूध वाढेल, तिची क्वालिटी वाढेल. कळाले का? सो क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी दोन्ही गोष्टी वाढतात. कशाच्या क्वालिटी आणि क्वांटिटी वाढते? मिल्क म्हणजे दूध, मीठ म्हणजे मांस. म्हणजे जे सर्वसाधारण, आता काही जण शेळी पालन करतात, बकरे वगैरे पाळतात, ते बकरे कमी मांस देतात आपल्या इकडं. पण जे इंडस्ट्रीमध्ये त्याच्यात जर जीन टाकला तर असं बोकड एकदम फुगू शकते का नाही? म्हणजे जे बकरं 10 किलोचं व्हायचं तर हे असं जीन टाकायचं की ते एकदम 10च्या ऐवजी 50 किलोचं बोकड. आलं लक्षात? हे म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ कळला का? की ॲनिमल हजबंड्रीमध्ये देखील असा वापर करता येतो. लोकर वाढवता येते, पुन्हा असे जीन्स टाकता येतात की त्याच्यामुळं ॲनिमलची स्ट्रेंथ वाढेल. स्ट्रेंथचा अर्थ कळतो का? ताकद. आता काही शेळ्या आहेत जरा रोग आला की फुसकून मरून जातात, पण जर त्यांच्यात चांगला जीन टाकला तर वाचू शकतात का नाही? हे सर्व कुणामुळे शक्य व्हायला रे? बोला. बायोटेक्नॉलॉजी. आपण बायोटेक्नॉलॉजी बघायलो, तिचा वापर शेतीमध्ये बघितला आपण, दुसऱ्यांदा कशात बघितला? ॲनिमल हजबंडरीमध्ये बघितला. आता कशात बघायचं आहे? ह्युमन हेल्थ. आपल्याला नीट व्हायला जे औषध गोळ्या दवाई लागते का नाही त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येतो. पहिला वापर आहे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ सम डिसीजेस. डायग्नोसिस करणे म्हणजे रोगाचं निदान करणे, तुम्हाला आहे का नाही, आणि दुसरं त्याची ट्रीटमेंट करणे. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर होत आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरोबर का? डायग्नोसिस कुणाकुणाचं करता येतं बायोटेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं. बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून डायग्नोसिस कुणाकुणाचं, कोणत्या कोणत्या रोगाचं करलेत? डायबिटीज, हार्ट डिसीजेस, त्याच्यानंतर एड्स, डेंग्यू. कोणत्या कोणत्या रोगावर बायोटेक्नॉलॉजीचा वापर चालू आहे सध्या माहिती आहे? सांगा बरं. डायबिटीज, हार्ट डिसीज, एड्स, डेंग्यू. त्याच्यापैकी डायबिटीज आणि हार्ट डिसीज तर सिम्पटम येण्याच्या अगोदरच, एकच मिनिट राहू द्या, मी ह्याला सायलेंट करतो. सिम्पटम येण्याच्या अगोदरच कळालेत. अरे सिम्पटम यायच्या अगोदर कळलं म्हणजे कळतंय का? सिम्पटम येईपर्यंत रोग बराच पसरलेला असतो माहिती आहे ना, आणि त्याच्यामुळं बरेच आजार नीट करता येत नाहीत. जर आज कोरोना व्हायरस शरीरात घुसला आणि आजच्या आज कळला तर लगेच ट्रीट होते, पण कळतंय किती दिवसानं? 13-14 दिवसानं. बरोबर? तेव्हा सिम्पटम यायला लागतात. कळलं का? मग सिम्पटम येईपर्यंत थांबणं हे बरोबर आहे का रॉंग आहे? रॉंग आहे, पण पर्याय नसल्यामुळे थांबावं लागले.
पण बायोटेक्नॉलॉजीमुळे सिम्पटम येण्याच्या अगोदरच डिसीज कळू शकतो. हे चांगलं आहे का बरं आहे, कसं आहे, वाईट आहे? एड्स आणि डेंग्यू हे तर विदिन 5 मिनिट्स, 4-5 मिनिटं कळते एड्स आहे का नाही, एवढ्या फास्ट कळते. कुणाच्या मदतीनं? बायोटेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामुळं अर्ली ट्रीटमेंट करता येते आपल्याला. कळलं? अर्ली ट्रीटमेंट खूप गरजेची आहे. एड्समध्ये तर, कॅन्सरमध्ये तर अतिच महत्त्वाचे आहे. जेवढा उशीर होईल तेवढं वाईट. पहिल्या स्टेजमध्ये सापडला की नीट होतो, पुढे गेल्यावर नीट होतो का? नाही. कोण रे बाबा? कॅन्सर. त्याच्यानंतर इन्सुलिनमध्ये पण खूप मदत झाली आपल्याला. कुणाची? बायोटेक्नॉलॉजी. कशी झाली? एक तर इन्सुलिन हा डायबिटीज ज्यांना झाला आहे त्यांना लागत असतो, बरोबर आहे? म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिनची कमतरता असते, म्हणून शुगर वाढते. इन्सुलिन हे शुगर कमी करायचं काम करते. अगोदर काय करायचे? घोड्याच्या, आता बघा, इन्सुलिन हे पॅनक्रियाजमध्ये तयार होते. आपल्या पॅनक्रियाज नावाचं ग्लँड आहे पोटात. तर अगोदर घोड्याच्या पॅनक्रियाजपासून इन्सुलिन काढायचे आणि ते घोड्याचा इन्सुलिन माणसाला द्यायचे. पण घोड्याचा इन्सुलिन माणसाला जशाला तसा फिट होईल का? उगती डागडुजी केल्यासारखं झालं आहे का नाही? पण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं माणसाचे जीन्स बॅक्टेरियामध्ये टाकतात आणि त्या बॅक्टेरियाला माणसाचा इन्सुलिन तयार करायला होता. अरे कळलं का काय म्हणलं मी? माणसाचा जीन. आता मी चांगला आहे, मला डायबिटीज नाही, मग माझ्यातली एक सेल काढायची, तिच्यामधला इन्सुलिन तयार करणारा जीन काढायचा. कळलं का काय म्हणलं मी? तो जीन एका बॅक्टेरियात टाकायचा आणि त्या बॅक्टेरियाला इन्सुलिन तयार करायला लावायचं. करीत राहते ते, कारण त्या बॅक्टेरियाला काय जीन दिला की काम होते. मग आता ते बॅक्टेरियानं तयार केलेलं इन्सुलिन घोड्यासारखा असेल का माझ्यासारखा असेल? म्हणजे माझ्या इन्सुलिनसारखा. माझ्या इन्सुलिन जीन कुणाचं टाकलाय? माणसाचं टाकलाय. कुणामध्ये? बॅक्टेरियामध्ये. मग ते बॅक्टेरिया आता इन्सुलिन तयार करेल का नाही? कुणासारखं करेल? माणसासारखं इन्सुलिन. मग ते इन्सुलिन माणसाला दिलेलं बरा का घोड्याचा? माणसाचाच माणसाला दिला बरा का नाही? मग अशा प्रकारे इन्सुलिन तयार करायला येतात. आता आजकाल जे इन्सुलिनचे इंजेक्शन भेटायलेत का नाही, ते सर्व घोड्याचे नाहीत. आता ते जुने होते घोड्याचे, आता कोणाचे आहेत? माणसाचे आहेत. पण ते तयार कोण करायले? बॅक्टेरिया. कारण बॅक्टेरियात काय टाकले? कुणाचा जीन टाकलाय? माणसाचा. कळलं व्यवस्थित? आपण काय बघालो? बायोटेक्नॉलॉजीचे युजेस. पहिल्यांदा कुठं बघितलं रे आपण? बायोटेक्नॉलॉजीचा वापर पहिल्यांदा कुठं बघितला? ॲग्रिकल्चर. आता कशात बघायचंय? ॲग्रिकल्चर नंतर ॲनिमल हजबंडरी, नंतर ह्युमन हेल्थ. त्याच्यात बघितलं आपण बरेच रोगाचं निदान फटफट करता आलंय, इन्सुलिन तयार करता आलं आहे. आता कशात बघायचंय? म्हणजे ह्युमन हेल्थमध्येच. आता व्हॅक्सिन. ही व्हॅक्सिन म्हणजे लस, हे पण ह्युमन हेल्थमध्येच येईल ना. व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन. सर्वात पहिले व्हॅक्सिन म्हणजे काय? नीट लक्ष द्या. व्हॅक्सिन म्हणजे काय? सर्वात पहिले हे आहे माणूस, ह्युमन बिंग. कळलं? माणसामध्ये बाहेरून एखादा जंतू आला की त्याला म्हणतात अँटीजेन. काय म्हणतात? अँटीजेन. जंतूला काय म्हणायचं? अँटीजेन. आणि त्या जंतूवर आपल्या शरीरामधून जे सैनिक अटॅक करतात त्याला म्हणायचं अँटीबॉडीज. काय म्हणायचं? अँटीबॉडीज. दोन गोष्टी कळल्या. आपला शत्रू कोण आहे? अँटीजेन. मित्र कोण आहे? अँटीबॉडीज. आता आपल्या शरीरामध्ये जर अचानक एखाद्या जंतूने एंट्री केली तर आपले सैनिक तेवढे जागृत नसतात. सैनिक जागृत होऊन त्याच्यावर अटॅक करेपर्यंत तो शत्रू पसरतो. मुंबईच्या अटॅकमध्ये झालं होतं. ते पसरेपर्यंत आपल्या कंट्रोल रूममधून ऑर्डर येईपर्यंत त्यानं नासधूस करून टाकली. आणि त्याच्याऐवजी जर ऑलरेडी तयार असले असते तर झालं असतं का? असं नाही. मग शरीरामध्ये पण असं मेकॅनिझम आहे. काय करतात? हे जे अँटीजेन आहे म्हणजे जंतू आहे, बरोबर आहे? ते जंतू काय करते? त्या जंतूमध्ये जीन असतात वेगवेगळे. समजा त्याच्यामध्ये एक जीन असा आहे आणि एक जीन असा आहे. हा जीन काय करतो? टॉक्सिन तयार करतो. टॉक्सिन ह्याच्यामुळेच आपल्याला त्रास होतो आहे का नाही? आणि ह्या जीनमुळं आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज त्याला ओळखतात. कळलं का? दोन गोष्टी रे बाबा. आपल्या शरीराला त्रास कोणत्या जीनमुळे व्हायला आहे? कोणत्या जीनमुळे आपल्या शरीराला त्रास व्हायला आहे? जीन 1 का जीन 2?
जीन 1, तो जीन 2 काय तयार करतो? टॉक्झिन. पण आपल्या शरीरातल्या सैनिक पेशी त्याला ओळखतात कशानं? हां, ओळखतात जीन 2च्या मदतीनं. कळलं का? तो अँटीजेन आपल्या शरीरात आला, तो कळला पाहिजे ना. मला एक सांगा, आता तसं तर अवघड आहे, परंतु आता टेररिस्ट आले, टेररिस्ट समजा पोलीस इथं आहेत आणि टेररिस्टनं अटॅक केला. आता टेररिस्ट इथं आले की पोलिस त्याला ओळखतात त्यांच्या हावभावावरून, जे काय त्यांचा पहिनावा काय असेल वेगळा ओळखतात. पण खराब माणसाला पोलिस त्याच्यावर ओळखतात, पण त्याच्या हावभावाचा आपल्याला त्रास आहे का त्याच्या हातातल्या शस्त्राचा त्रास आहे? कळलं ना. मग हे जे अँटीजेन आहे त्याचं हे शस्त्र आहे, कळलं का? हे जीन 1 म्हणजे त्याचं शस्त्र आहे आणि त्याचा हावभाव म्हणजे जीन 2 आहे, बरोबर? किंवा जीन 2 सोडून द्या, तुम्ही जास्त कन्फ्यूज व्हालात, ते सोडून द्या, हे नकाच, जीन 2ची गरज नाही. त्या अँटीजेनला बघितलं की आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, एवढं कळलं. पण आपल्याला त्रास कशाचा आहे? त्याच्या पूर्ण अँटीजेनचा आहे का त्याच्या जीनचा आहे? बोला रे, जीन. मग काय करतात, हे जे जंतू आहे त्याचं हे जीन कापून टाकतात. मग जर आता आपल्या शरीरात आला तर आपल्याला त्रास होईल का? बोला रे, नाही होणार. मग व्हॅक्सिन म्हणजे हे असं असते, लस काय करतात? फॉर एक्झाम्पल कोरोना व्हायरसची लस तयार करणं म्हणजे काय? कोरोना व्हायरसवर जे जीन आहे खराबवाला तो कापायचा आणि तो कापून त्याला आपल्या शरीरात सोडायचं. मग त्याला जर आपल्या शरीरामध्ये सोडलं तर तो आपल्याला त्रास करेल का? अरे बोला रे बाबा, कोण? अरे कोणाविषयी बोलालो मी? व्हायरसविषयी. तो त्रास करेल का आपल्याला? हां, नाही करणार त्रास. पण शरीराला काय वाटते? व्हायरस आला असंच वाटते का नाही? मग शरीरामधल्या पेशा जागृत होऊन त्याच्यावर अटॅक करतील का नाही? मग एकदा त्याला मारणाऱ्या पेशा तयार झाल्या शरीरात की ते आता जागृत आहेत. हे खरोखरीचा व्हायरस आलाय का आपण लसीद्वारे टाकलाय? व्हॅक्सिनद्वारे टाकलाय, लसीद्वारे. मग आता ह्या शरीरामध्ये तर जागृत झाल्या अँटीबॉडीज. मग चुकून जर नंतर खरोखरीचा व्हायरस आला, खरोखरीच्या व्हायरसमधले हे कापलेलं असतंय का? नाही ना, ते तर निसर्गातून आला. मग आला तर आता काय होईल? आपल्या अँटीबॉडीज झोपलेल्या आहेत का जागलेले आहेत? जागलेले आहेत. मग त्याला आल्या मारतील का नाही? कळलं का काही? म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे काय असते? एक असा खोटारडा जंतू, बरोबर का? खोटारडा जंतू किंवा हार्मफुल का हार्मलेस जंतू, हार्मलेस अँटीजेन जो आपल्या शरीरात टाकला आपल्या शरीरातली इम्युनिटी जागृत करण्यासाठी. कळलं का काय? कळलं का काय? आता बघा काय म्हटलं जरा इंग्लिशमध्ये. इट इज द अँटीजेन. सर्वात पहिले व्हॅक्सिन काय आहे? अँटीजेन. एवढं कळलं? म्हणजे शत्रू का दोस्त? शत्रू रे बाबा, बोला रे. अँटीजेन म्हणजे फॉरेन वस्तू, कोणती पण शरीराच्या बाहेरची वस्तू, बरोबर का? इट इज अँटीजेन कंटेनिंग मटेरियल गिवन टू acquire either permanent or temporary immunity against specific pathogen or disease. बघा, एक असा अँटीजेन असतो हा व्हॅक्सिन, म्हणजे एक असं अँटीजेन आहे की ज्याच्याकडे असं मटेरियल असते की त्याला जर मध्ये टाकलं की आपलं शरीर काय होते? जागृत होते. काय होते? जागृत होते. म्हणजे काय? की आपलं शरीर ह्या जंतूच्या विरोधात इम्युनिटी ॲक्वायर करते. इम्युनिटी ॲक्वायर करणं म्हणजे कळतं का? इम्युनिटी म्हणजे काय रे? सुरक्षा. इम्युनिटी कळते काय? इम्युनिटी कळते का? सुरक्षा. आमच्याकडे तेवढी इम्युनिटी पॉवर आहे, तेवढी ताकद आहे त्याला लढण्याची, आहे का नाही? पण ती ऑलरेडी होती का नंतर ॲक्वायर केली शरीरानं? नंतर ॲक्वायर केली का नाही? म्हणून काय म्हटलंय? असं मटेरियल असते त्या अँटीजेनकडं किंवा त्या अँटीजेनला असं मटेरियल देतात की जेणेकरून आपलं शरीर काय करते? ॲक्वायर करते. काय ॲक्वायर करते? इम्युनिटी. काय ॲक्वायर करते? इम्युनिटी. ती इम्युनिटी परमनंट असू शकते किंवा टेम्पररी. आणि ती इम्युनिटी काय सर्वांच्या विरोधात आहे का? कोरोना व्हायरसची लस घेतली म्हणजे एड्स होणार नाही का? अरे बोला की रे बाबा, तुम्ही काय थंडगार बसलेत, बोला जरा. म्हणजे ती इम्युनिटी सर्वांच्याच विरोधात असते का स्पेसिफिक रोगांच्या विरोधात? स्पेसिफिक रोगांच्या विरोधात. म्हणून काय म्हटलं? अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन और डिसीज. म्हणजे व्हॅक्सिन हे एक असं अँटीजेन आहे ज्याच्याकडे असं मटेरियल आहे. अरे बाबा, अरे बाबा,
काय सांगावून काय नाही, ते बी असले व्याख्या टाकतात आणि पोरं तर खतराच असतात बा. अँटीजेन एक असा आहे, कधी कधी अँटीजेन हाच जंतू असेल असं काही नसतंय. एक अशी वस्तू, अशी गोष्ट की जिच्याकडे बघितलं की बॉडी जागृत होते. आता मला सांगा, पोलिसाला जागृत करायचं अचानक, तर टेररिस्टच पाठवा असं काय आहे का? बंदूक काढून टेररिस्ट तर का असा पहिनावा करून कोणालाही पाठवायचं उगाच? पोलिस जागरूक आहेत का नाही बघण्यासाठी. कळलं का? मग तसंच आहे हे अँटीजेन, म्हणजे एक अशी वस्तू आहे की जिच्यामध्ये एक अशी वस्तू असते, ती एक अशी वस्तू आहे की जिच्याकडे अशी वस्तू असते. कळाले का काही? ही एक अशी वस्तू आहे की तिच्याकडे अशी वस्तू असते असं म्हटलं त्यांनी, की जिला बघितल्यावर बॉडी इम्युनिटी ॲक्वायर करते. आणि ती इम्युनिटी कशी असू शकते? टेम्पररी किंवा परमनंट, ते पण अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन और डिसीज. कळली का जरा व्याख्या? बघा मग एकदा सर्वांनी म्हणा माझ्यासोबत. इट इज द अँटीजेन कंटेनिंग मटेरियल गिवन टू ॲक्वायर आयदर परमनंट और टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन और डिसीज. सो इट इज अँटीजेन कंटेनिंग मटेरियल. थोडंसं मला बदल करावा लागेल सांगण्यामध्ये. अँटीजेन कंटेनिंग मटेरियल आहे, थोडं वेगळं म्हटलं. म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे एक ही पूर्ण इंजेक्शन आहे, ठीक आहे ना? पूर्ण इंजेक्शन आहे, त्याच्यात पूर्ण पाणी हे ते सर्व सोडलेलं असते आणि त्याच्यात लपलेला अँटीजन पण असतो. कोण असतो? अँटीजन. पण हे खरा असतो का हार्मलेस असतो? हार्मलेस. हे पूर्ण इंजेक्शन जे आहे मध्ये, म्हणजे मध्ये दिसायला ना ते, त्यात पाणी आहे, काही न्यूट्रिएंट्स असतील, काही अजून हजार कुटाने असतील का? नुसता व्हायरस टाकतील मध्ये? नाही ना, त्याला पाण्यामध्ये घालून टाकावं लागेल का नाही शरीरात? व्हायरस जाते का? जा म्हटल्यानं तसा इंजेक्शन द्यायचं म्हटलं. मग हे पूर्ण सोल्युशन जे आहे त्याला व्हॅक्सिन म्हटलंय. आणि ह्या व्हॅक्सिनमध्ये मेन कोण असतो? हा अँटीजेन. काय? अँटीजेन. हार्मलेस अँटीजेन म्हणायला पाहिजे. कसला? हार्मलेस. सो इट इज द हार्मलेस अँटीजेन कंटेनिंग मटेरियल. व्हॅक्सिन हे एक असं मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये काय असतो? अँटीजेन. पुन्हा एकदा. हां, व्हॅक्सिन हे एक असं मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये काय असतंय? अँटीजेन. आणि ते देतात कशासाठी आपल्याला शरीरामध्ये? टाइमपास करण्यासाठी देतात का? नाही. इट इज गिवन टू ॲक्वायर आयदर परमनंट और टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन और डिसीज. मग तुम्ही पुस्तक वाचत असताना बाळांनो, एका एका शब्दाचा इतका विचार करून वाचता का? एवढंच सांगा मला. असं वाचा, ठीक आहे? ट्युशन काय मरेपर्यंत नसतात. आता आले ट्युशन, ठीक आहे, पण आपल्याला सवय कशी पाहिजे? पुस्तक वाचून डेप्थमध्ये समजून घेण्याची ताकद पाहिजे. कळलं का? एवढं असं फोडून प्रत्येक वेळेस तुम्हाला भेटणार नाही. हळूहळू ज्यावेळेस मोठे होत जाल त्यावेळेस ते महत्त्वाचं सांगतात आणि हे वाचून घ्या म्हणते चॅप्टर. मी जे म्हणतोय ना, मग तुम्हाला सर्वात मेन फिजिक्समध्ये प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे तुम्हाला जातो, कारण तुम्ही गोष्टींचा अर्थ समजून घेत नाही. न्यूजपेपर वाचल्यासारखं तुम्ही काय करता? पुस्तक वाचता, अर्थ न समजून घेता. तुम्हाला पुस्तक वाचणे म्हणजे समजून घेणे असं कधी वाटतच नाही, फक्त वाचणे. अरे वाचणं वेगळं आणि समजून घेणं वेगळं का नाही? आता हे वाचायला सर्वांना येईल का नाही? त्या 3 ओळी तर सर्वच जण वाचू शकतात, पण समजून सर्वजण घेचाल का तुम्ही? मी सांगतो तुमच्यातलं एकही घेणं अवघड आहे, कारण एवढी डेप्थ तुम्ही कधी विचार केला असता का? हे वाक्य. मग मला काय म्हणायचं आहे की ही सवय तुम्ही जुळवा. कारण ह्यानं काय होतंय, ही का सवय पाहिजे? एवढ्या डेप्थमध्ये विचार करायची सवय काय पाहिजे? कारण 11वी 12वीमध्ये ज्यावेळेस फिजिक्सचे प्रॉब्लेम, न्यूमेरिकल प्रॉब्लेम पुढे येतात त्यावेळेस ते प्रॉब्लेम असे असतात आणि त्यांचा अर्थच लागत नाही तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये असं होतं जरा, बरोबर का? शाब्दिक उदाहरणं असतात का नाही? ते सर कळणाच झाले म्हणतात. कारण तुम्ही काय करता? इट इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल, इट इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल. पोपट. अरे बाबा तसं नाही, ते त्याचा गहन अर्थ समजून घ्या. नाद असू द्या असा, बघा तुम्हाला कुठंच अडचण येत नाही, ठीक आहे? चल असो, मग अशा प्रकारे वाचत जा आता इथून पुढे. कळलं का? प्रत्येक गोष्टीला शांतपणे. तुम्हाला काय वाटतंय पटपट संपवतो मी काय 5 मिनिटात एवढं वाचलं, पण त्याला युजलेस आहे. 10 वेळेस वाचा, काय फायदा नाही तसलं. पण एकदाच असं वाचा, विसरेल का कधी? नाही. असो, पुढे आता व्हॅक्सिनची व्याख्या सांगितली. व्हॅक्सिन ही जंतूपासूनच बनलेली असते.
पण ते जंतू हार्मलेस असतो आणि तो एकदा शरीरात टाकला की आपली बॉडी सुसज्ज होते. बॉडी सुसज्ज परमनंट होऊ शकते, टेम्पररी होऊ शकते, बरोबर. आणि मग नंतर जेव्हा रिअल जंतू येतो त्यावेळेस बॉडी तयार आहे ना, कळलं का. आता ह्या वॅक्सिन्स ट्रॅडिशनली कशा बनवत होते, अगोदर कशा बनवायच्या ना आता कशा बनव, आपल्याला बघायचं आहे काय बीटी कसं वापरलं आहे का नाही. असंच का रे, म्हणजे मी उगाच इथं भाफडकथा सांगायला आहे का नाही. बायोटेक्नॉलॉजीमुळं प्रत्येक गोष्टीत कसा बदल झाला आहे. ट्रॅडिशनली काय करायचे, दीज वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड बाय पॅथोजन्स. अगोदर काय करायचे, डायरेक्ट जंतूपासूनच त्या वॅक्सिन, कारण वॅक्सिनचा अर्थच आहे जंतूच असला पाहिजे तो, कळलं का. जंतूचा काही ना काही भाग असलाच पाहिजे तरच बॉडी तयार होते, अदरवाईज तयार होईल का बॉडी, नाही. मग हे अवघड होतं का नाही, बरोबर का. हां, पण आता थांबा, ओके. आता हे महत्त्वाचं आहे. आधी काय करायचे, आता हे जंतू काढले, म्हणजे सर्वात मेन काय, वॅक्सिन म्हणजे जंतू, एवढं कळलं. मग जंतू घ्यायचे आणि त्या जंतूला काय करायचं, मारायचं. आता पूर्ण मारता येत नाही, अर्धवट मारावं लागायचं काहीतरी, कारण पूर्ण मारून पण जमत नाही ना. फक्त त्याचा हार्मलेस पार्ट काढायला बघायचे आणि ते मग शरीरात टाकायचे. मग ते जंतू कसे, कम्प्लिटली मारलेले किंवा पार्शियली किल्ड राहायचे पॅथोजन, कळलं. मग ते जंतू जर चुकून वाचलेला असला तर म्हणजे अवघडच आहे की. तसला जंतू जर मध्ये गेला तर आपल्याला कळायला आहे का तुम्हाला काय होईल, वॅक्सिन म्हणून लावलं आणि आजारच होऊन बसला, असं होऊ शकतं का नाही, कळलं. म्हणजे ट्रॅडिशनली जे वॅक्सिन बनवायची पद्धत होती ती जरा अवघड होती, एवढं कळलं का, आणि ती घातक होती. आता आर्टिफिशियल वॅक्सिन तयार करलेत बाय बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून, म्हणजे जंतू टाकायचाच नाही मध्ये. आधी काय करायला लागायचं, शरीरामध्ये जंतूच टाकावा लागायचा, फक्त त्याचा हार्मफुल पार्ट कापून टाकायचे, बरोबर का. कळायलंय का रे. आता काय करायलेत माहिती आहे का, जंतू नाही टाकायचा. आता काय करायलेत, आपलं शरीर कसं असते बघा, हे जे जंतू आहे ना, ह्या जंतूमध्ये बरेच जीन असतात. हे जीन काय करते, टॉक्झिन तयार करते, हे जीन काहीतरी आणखीन करते, आणि आणखीन एक जीन असते, हा निळा जीन, की त्या जीनमुळं बॉडीला कळतंय की जंतू आला म्हणून. म्हणजे आपल्या बॉडी तयार कशामुळे होते, जीन 1 मुळे, आणि बॉडीला त्रास कुणाचा आहे, जीन 2 चा. कळलं का काय, विष कोण तयार करले, जीन 2, आणि बॉडी तयार कुणामुळे होते, जीन 1, कळलं. मग आता हे जंतू टाकणं झालेत. आता काय करले तर हे जीन 1च कापायलेत आणि तो जीन 1च व्हॅक्सिनमध्ये टाकायलेत. फक्त बॉडी तयार होईल का नाही जीन 1 फक्त टाकलं, म्हणजे जंतू टाकायचा प्रश्न येत नाही. मग जंतू नाही टाकला तर टेन्शनच नाही, कळलं का. म्हणजे आधी काय करायचे, टेररिस्टलाच पाठवायचे त्याच्या हातातले बंदुकी फिंदुकी हिसकाटून घेऊन, आहे का नाही. पोलीस आमचे तयार आहेत का नाही बघा म्हणून. पण टेररिस्टच्या हातातले बंदुकी हिसकाटून घेतल्यावर त्यानं कुठं काही लपून ठेवलं असलं तर अवघड आहे का नाही. मग आता काय करले तर ते टेररिस्टच्या नादालाच लागायचं नाही. सरळ काय करायचं, असे मुखवटे घालायचे टेररिस्टसारखे सर्वांना, आलं लक्षात हे, आणि हातात नकली बंदुका देऊन मध्ये पाठवायचं. मग हे लेस डेंजरस आहे का नाही, असं रे बाबा. सो आता काय करलेत, हे अँटीजन फ्रॉम जीन आयसोलेटेड फ्रॉम पॅथोजन, अँटीजन फ्रॉम जीन आयसोलेटेड फ्रॉम पॅथोजन, प्युअर अँटीजन्स प्रोटीन्स आर इंजेक्टेड. आता हे बघा, एक तर हे मला हे कळत नाही, तुम्हाला बरंच दिलंय, हे वाचून बघा बाबा. तुम्ही लगेच वाचलं तर ते कळेल, नाही तर कळणार नाही बा. हे जे जंतू असतो ना, बघा रे बाबांनो, हे जंतू आहे. आता तुम्हाला सांगितलं ना, त्या जंतूमध्ये कसं असते बघा, म्हणजे हे पूर्ण जंतू न टाकतात त्याचा हा जो जीन आहे, तो जीन काय करायला आता आपल्याला, म्हणजे शरीराला तयार करणारा एक प्रोटीन तयार करला आहे, कळलं का. म्हणजे शरीर तयार कुणामुळे होतं रे बाबा नो, जीन 1 मुळे. आणि हे जीन 2 काय तयार करतो, जीन 2 जो की आपल्याला घातक आहे, तो काय तयार करतो, टॉक्झिन. काय तयार करतो, टॉक्झिन. हे जीन कुणात आहेत रे, माणसामध्ये आहेत का जंतूमध्ये आहेत, जंतूमध्ये आहेत, कळलं. मग हे प्रोटीन फक्त जर शरीरात टाकलं, हे पूर्णच्या पूर्ण हे जंतू टाकण्याच्या ऐवजी, अरे बाळा नो, हे पूर्ण आधी काय करायचे, पूर्ण जंतूच टाकावं लागायचं का नाही.
आता हे पूर्णच्या पूर्ण जंतू शरीरात टाकला तर धोकादायक आहे, ते एका दिवस जर इन्फेक्शन होऊ शकतंय. मग आता काय करलेत, ह्याच्या जीनपासून फक्त प्रोटीन तयार करून घ्यालेत बाहेरच, आणि ह्या प्रोटीनला आपल्या शरीरात टाकलेत, आणि ह्या प्रोटीनला शरीरात टाकलं की आपले पोलिस जागे होतील का नाही. मग आता ह्याच प्रोटीनला अँटीजन म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला? अँटीजन. म्हणजे अँटीजन म्हणजे अशी वस्तू की ज्याला बघितलं की आपलं शरीर सुसज्ज होते. काय होते? सुसज्ज. मग आता जंतूला टाकण्याच्या ऐवजी जंतूमधला ते फक्त अँटीजन तयार करणारा प्रोटीन काढायचा, म्हणजे जो जीन अँटीजन तयार करायला आहे त्या जीनपासून फक्त ते अँटीजन तयार करून घ्यायचा, आणि फक्त तेवढं ते औषध तेवढं किंवा ते प्रोटीन टाकायचं शरीरामध्ये, म्हणजे जेणेकरून ह्या जीनचा संबंध येतो का शरीराला? नाही. पुन्हा हे जे व्हॅक्सिन तयार केलेत बायोटेक्नॉलॉजीनं, दे आर मोर थर्मोस्टेबल, म्हणजे टेम्परेचरनं खराब होत नाहीत ते. आधीच्या व्हॅक्सिन कशा व्हायच्या? टेम्परेचरनं खराब व्हायच्या, गरमी फिरमी झाली खराब होऊन जायच्या, पण ह्या स्टेबल आहेत. अँड दीज व्हॅक्सिन्स, आजकाल तयार केलेल्या व्हॅक्सिन, दे रिमेन ॲक्टिव्ह फॉर लॉंग टाईम. आता एकंदरीत मी तुम्हाला सांगतो व्हॅक्सिनविषयी काय काय सांगितलं. बघा बघा बाळांनो, आपलं शरीर ठीक आहे, आणि हा जंतू ठीक आहे, हे जंतूवर मी असं एक काढू लागलो होतो, काही कास ना. ह्या जंतूमध्ये किंवा पॅथोजनमध्ये बरेच जीन असतात. आपल्या शरीराला घातक सर्व जीन आहेत का रे? नाही. आपल्या शरीराला घातक हा जीन आहे, ह्याला मी म्हटलं होतं जीन 2, आणि ह्याला म्हटलं मी जीन 1. कळलं? एवढं कळलं? एवढं कळलं? आपल्या शरीराला जंतू शरीरात घुसला हे कशावरून कळते? जीन 1 का जीन 2 मुळे? जीन 1 मुळे. जीन 1 मुळे पण नाही, ह्या जीन 1नं तयार केलेल्या प्रोटीनमुळे. कारण जीनचं काम काय असते? काय तयार करणे. म्हणजे ह्यानं प्रोटीन 1 तयार केला, जीन 2नं प्रोटीन 2 तयार केला आहे का नाही. हे प्रोटीन 2 कसा आहे? टॉक्झिक आहे. कसा आहे? मग शरीराला घातक हा प्रोटीन आहे. पण शरीराला कळतंय जंतू आला म्हणून प्रोटीन 1 मुळे. कळलं का? मग आपल्या शरीरामध्ये पूर्ण जंतू टाकणं गरजेचं आहे का जीन 1 टाकणं गरजेचं आहे का प्रोटीन टाकणं गरजेचं आहे? सर्वात मेन प्रोटीन. पण अगोदर एवढं सोपं होतं का की त्याच्यापासून फक्त प्रोटीन तयार करून घ्यायचं? एवढं सोपं नव्हतं. मग काय करायचे अगोदर? हे पूर्णच्या पूर्ण जंतूच मध्ये टाकायचे, त्याला थोडंसं मारायचे आणि टाकायचे. पण ते घातक होतं का नाही? होतं का नाही? पण आता बायोटेक्नॉलॉजी काय करायला आहे, आता आपल्या शरीरासाठी खरा अँटीजन कोण आहे? हा आहे बरं का. हा जंतू पण नाही विचार केला तर. शरीरासाठी अँटीजन कोण आहे? हा आहे. अँटीजन म्हणजे अशी गोष्ट ज्याच्या विरोधामध्ये शरीर ॲक्टिव्ह होते. मग शरीर ॲक्टिव्ह कुणावर व्हायला? ह्या जंतूवर व्हायला का प्रोटीनवर व्हायला? खरं प्रोटीन. मग अँटीजन आपला कोण झाला? प्रोटीन. मग हे जंतूला पण आपण व्हॅक्सिन म्हणू शकतो. हे जंतूला पण व्हॅक्सिन म्हणू शकतो, कारण व्हॅक्सिन काय? कोणतीही वस्तू जिच्यामध्ये अँटीजन आहे. कळलं का रे? व्हॅक्सिन काय? कोणतीही वस्तू जिच्यात अँटीजन आहे. पण ही धोकादायक व्हॅक्सिन होती का नाही अगोदरची जुनी व्हॅक्सिन, हे पूर्णच्या पूर्ण जंतूमध्ये टाकणं. आता काय करले तर फक्त ह्या जीनला ॲक्टिव्ह करायलेत. ते जीन बाहेर लॅबोरेटरीमध्ये त्याच्यापासून प्रोटीन तयार करून घ्यायले. त्या प्रोटीनलाच आपण काय म्हणालो? अँटीजन. आणि ते प्रोटीन आपल्या शरीरात टाकलं की आपले शरीर लगेच काय होते? ॲक्टिव्ह होते. कळलं? आणि ह्याला व्हॅक्सिन म्हणायचं आपण. कळलं? बायोटेक्नॉलॉजीमुळे हे शक्य झालं. आधी शक्य होतं काय? नाही. त्याच्यानंतर पुन्हा आता व्हॅक्सिनचा एक प्रॉब्लेम होता की ते व्हॅक्सिन शरीरामध्ये घ्यायचं म्हणजे इंजेक्शन घ्यावं लागतं आहे का नाही. ते डोक्याला तापच आहे. तर पुढेच म्हणजे इंजेक्शन लेकराला नको वाटते, तर त्यांच्यासाठी एडिबल व्हॅक्सिन काढल्यात. एडिबल म्हणजे खाता येतात, जेवणासोबतच व्हॅक्सिन गेली. ते बरंच आहे की इंजेक्शन घेण्यापेक्षा बरं आहे का नाही. त्याला एडिबल म्हणतात, म्हणजे खाण्यासारख्या व्हॅक्सिन. सो एडिबल व्हॅक्सिन्स दे वर्क, म्हणजे धिस वर्क इज इन प्रोग्रेस, म्हणजे आणखीन तयार झालेल्या नाहीत. पोलिओ व्हॅक्सिन एडिबल नाही, कडू लागते. कळलं का? खाऊन जमते पण ती तेवढी चांगली लागते का? द्या मला पोलिओ म्हणते का लेकरू कधी? नाही, थोडा त्रास होते त्याला. एडिबल म्हणजे खाण्यातच मिसळून देता येते. पण धिस वर्क इज इन प्रोग्रेस आणखीन एवढ्या तयार झाल्या नाहीत. ह्या पुस्तकानुसार रियालिटीत झालं असेल. आपली पुस्तकं 5-10 वर्ष मागची असतात. प्रेझेंटली पोटॅटोज आर बिंग प्रोड्यूस्ड, म्हणजे असे पोटॅटो म्हणजे बटाटे तयार केले की त्यांच्यात व्हॅक्सिन आहे. कळलं का? म्हणजे बटाट्याची भाजी खाली की व्हॅक्सिन गेली आपल्या शरीरात. कळलं का? अशा बटाट्यांना ट्रान्सजेनिक पोटॅटो म्हणतात. कसले? ट्रान्सजेनिक, म्हणजे ज्यांचे जीन बदललेत, आधी होते त्याच्यापेक्षा वेगळे केलेत आहे का नाही. हे पोटॅटो कुणाच्या विरोधामध्ये काम करतात व्हॅक्सिन म्हणून? दे ॲक्ट अगेन्स्ट व्हिब्रिओ कॉलरी आणि ई कोलाय, असे हे 2 जंतू आहेत. व्हिब्रिओ कॉलरी ह्याच्यामुळे कॉलरा होतो आलं लक्षात, आणि ई कोलायच्या विरोधात इश्चेरिचिया कोली. त्या 2 जंतूच्या विरोधामध्ये व्हॅक्सिन कुणामध्ये आहे?
कुणात आहे रे? पोटॅटोजमध्ये आहे, ट्रान्सजेनिक पोटॅटोजमध्ये आहे. बघा इकडे बघा फक्त. आता लक्ष द्या. आता हे कसं तयार करतात पोटॅटो? ट्रान्सजेनिक पोटॅटो कसा तयार करायचा बघा. आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजन. आता नीट लक्ष द्या रे. बटाट्यामध्ये व्हॅक्सिन कसं तयार केलं? काय केलं बाबा? हे आहे कोणता जंतू. कोण आहे हा? जंतू. तुम्हाला मी हे पण सांगितलं त्या जंतूमध्ये बरेच जीन असतात. जीन 1, जीन 2 आणि हे काय जीन 3. लक्ष द्या लक्ष द्या. हे जीन 3 आहे. किंवा आपण ह्याला काय म्हटलं रे? जीन 2 म्हटलं का? ह्याला जीन 2 आणि ह्याला काय म्हटलं? जीन 1. आपल्याला अँटीजेन किंवा व्हॅक्सिनसाठी कोणता जीन कामाचा होता? हे कामाचा होता. मग हे जीन कापायचा. हे जीन म्हणजे कसा असतो? असा नसतो, डब्बा नसतो. ते एक DNA चा तुकडा आहे ना. तो तुकडा म्हणजे हा डिझायर्ड जीन. कळलं का? हे कळलं? हा जीन कुणातला आहे रे? म्हणजे कुणामधला आहे जीन? हा जीन कुणातला आहे? माणसातला आहे का पॅथोजन मधला? पॅथोजन मधला आहे. आणि हा जीन आता कुणामध्ये टाकलाय? बटाट्याच्या जीनमध्ये टाकलाय. हे बटाट्याचा DNA आहे असा समजा. सॉरी बटाट्याचा नाही. आता हे आणखीन तुम्हाला ते बी सांगतो. चला काय म्हणजे एक सांगू का? बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी अतिशय कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिल्यात. चला काय अडचण नाही, फक्त लक्ष द्या. आता हा जीन कुणाचा रे बाबा? सांगा. पॅथोजनचा आहे. तो जीन असा आहे की तो काय तयार करतो? टॉक्झिन का अँटीजन? अँटीजन. ते आपल्याला शरीरात गेला की अँटीजन तयार केला की आपलं शरीर ॲक्टिव्ह होईल का नाही? बघूया. आता हा जीन आपल्याला कुणात टाकायचा आहे? बटाट्यात टाकायचा आहे. कुणात टाकायचा आहे? बटाट्याच्या जीनमध्ये टाकायचा आहे. पण ते असं जाय म्हणलं की जात नाही. ह्या जीनला एका ऑटो रिक्षात बसवावं लागते. हे ऑटो रिक्षाला व्हेक्टर म्हणतात. काय म्हणतात? व्हेक्टर. हा ऑटो रिक्षा एखादा व्हायरस असतो. हा स्वतः एक व्हायरस. सर्व व्हायरस खराब असतात असं काय आहे का? नाही. हा एक असा व्हायरस असतो जो की बटाट्यामध्ये घुसू शकतो. आता बटाट्यात जीन टाकायचा आहे म्हणजे सुईदोरा घेऊन शिवणं इतकं सोपं आहे का? ते नाही. व्हायरसचं काय काम असते? कुणाच्याही शरीरात जाणं आणि त्याच्या जीनमध्ये घुसणं. अय बाबा कळलं का? आपल्याला काय करायचंय? बटाट्याच्या जीनमध्ये घुसवायचंय का नाही? कुणाला रे? अँटीजेनला नाही. अँटीजेन तयार करणाऱ्या जीनला. हे अँटीजेन आहे का? हे काय आहे? अँटीजेन आहे का जीन आहे? असा जीन जो की काय तयार करतोय? अँटीजेन. हे कुणातला आहे? पॅथोजन मधला आहे. कळलं का? बघा आता कसा जीन कुठं चाललाय. शांतपणे. अगोदर हा जीन पॅथोजन मध्ये होता. पॅथोजन मधून त्याला कापून बाहेर काढलं. ती पण प्रक्रिया काय आहे? 12वीत आहे तुम्हाला. कात्री असतात कापायच्या, अशा नाही. एंडोन्यूक्लियस रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणतात त्यांना. काही कास नाही. हे इथून कापलं. ह्याला कापून आता मेन टाकायचं कुणामध्ये? बटाट्यात. कुठं टाकायचंय? बटाट्यात. पण ह्याला असं सहज असं घुसिलं की जातंय का? नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे ना. भारतामध्ये टेररिस्ट कसे पसरतात किंवा काम कसे करतात? आधी भारतातल्या लोकांना पकडतात ना. म्हणजे असे लोक ज्यांना एंट्री आहे, आपण असंच कुणाला येऊ देणार का मध्ये? नाही. हे आपले लोक आहेत म्हणणार. मग ते टेररिस्टचे ऑर्गनायझेशन काय करतात? आपल्यातल्याच काही लोकांना फोडतात. कळलं का? आणि मग त्यांच्या हातात शस्त्र देतात. कळाले का? मग ते आपले जे लोक आहेत का नाही फुटलेले, त्यांना आपण व्हेक्टर म्हणायचं. काय म्हणायचं? व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारा. फिजिक्सच्या व्हेक्टरचा काही संबंध नाही. तो व्हेक्टर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू घेऊन जाणारा. म्हणजे हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. त्यांच्याकडं बंदूक गोळ्या आहेत. पण डायरेक्ट ओसामा बिन लादेन येतो का मारायला? नाही. आता ते तर गेला समजा. पण जो कोणी असेल ते येऊन जमतंय का? नाही. ते काय करते? हे इंडिया आहे. इंडियामधल्याच एका माणसाला इकडं पकडतो. म्हणजे त्यानं जर मध्ये घुसला तर त्याला कोणी काही म्हणलं नाही पाहिजे का नाही? आणि त्याच्या हातात शस्त्र देतो. मग ते मध्ये घुसतंय. मग हे जे माणूस आहे ह्याला आपण व्हेक्टर म्हणायचं. व्हेक्टरनं काय केलं? टेररिस्ट पसली बंदूक घेऊन इकडं आला आहे का नाही? मग तसाच हा व्हेक्टर आहे. हे एक व्हायरस असतो. काय असतो? व्हायरस. हा व्हायरस बटाट्यामध्ये घुसू शकतो. बटाट्यात घुसतो आणि त्याच्या DNA मध्ये जाऊन बसतो. DNA मध्ये कुणाला जाऊन बसता येते का तुला मला? नाही. मग आता ह्या व्हायरसमध्ये आपण
हे जीन टाकला, हे तुकडा दिसायला का, हे तुकडा ह्या व्हायरसमध्ये टाकला आपण. ते कसं टाकायचं त्याची पद्धती 100, पण टाकलं एवढं कळलं. मग हे DNA, हे गोलाकार DNA असतो व्हायरसचा, सर्क्युलर. सो दिस इज म्हणजे आता हा स्वतः व्हायरस प्युअर राहिला का ट्रान्सजेनिक बनला? ट्रान्सजेनिक. ट्रान्सजेनिक म्हणजे ज्याचा DNA बदलला. आता आधी व्हायरसचा DNA असा होता गोल, बरोबर का नाही? त्याच्यामध्ये आपण आता हे घुसवला की आपला, मग हे स्वतः व्हायरस कसला बनला? ट्रान्सजेनिक. कसला बनला? ट्रान्सजेनिक. आणि आता हे व्हायरस ह्या बटाट्यात घुसतो, कारण तो व्हायरसच बटाट्याला इन्फेक्ट करणार आहे. कळलं का रे? तो व्हायरस काय, जो बटाट्यामध्ये घुसू शकणारा व्हायरस आहे. आपल्या शरीरात पण व्हायरस घुसतो का नाही, आणि आपल्या DNA वर अटॅक करतो. मग ते व्हायरसलाच जमते, दुसऱ्या कुणाला जमते का? मै बडा म्हणून जमत नाही, तिथं व्हायरसच्याच मदतीनं काम करावं लागतं. मग हा व्हायरस इथं घुसला, मग बटाट्याच्या DNA, आता ते तर दाखवलं नाही त्याने, हे काहीतरी उगच दाखवलंय. इथं काय दाखवलंय? हे व्हायरस बटाट्यात घुसला. घुसण्याला इन्फेक्शन करणे म्हणतात. काय म्हणतात? इन्फेक्शन. मग काय म्हटलंय? व्हायरस इन्फेक्ट्स द पीसेस ऑफ पोटॅटो लीव्ज. बटाट्याची जी पानं आहेत त्या पानावर तो व्हायरस जातो आणि त्या पानात घुसतो. म्हणजे व्हायरसनं बटाट्याला काय केलं? काय केलं? इन्फेक्ट केलं. काय केलं? इन्फेक्ट. आणि आता व्हायरसमध्ये घुसतो आणि त्याचा DNA बटाट्याच्या DNAत घुसवतो. आणि व्हायरसच्या DNAत कुणाचा जीन आहे? हां, कुणाचा आहे? बरोबर बोलले, सांगा की. पॅथोजनचा आहे का नाही? मग अशा प्रकारे पॅथोजनचा जीन, जो की काय तयार करलाय, टॉक्झिन का अँटीजेन? अँटीजेन. तो जीन आपण व्हायरसमध्ये टाकला, आणि व्हायरसनं कुणात टाकला? अरे बोला रे, पोटॅटोमध्ये टाकला का? आणि व्हायरसनं फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑटो रिक्षासारखं काम केलं, म्हणून त्याला काय व्हेक्टर म्हणतात. काय म्हणतात? व्हेक्टर. आता बटाट्यामध्ये तो जीन गेला, झालं. त्या जीनचं काय काम असतं? शेवटी कुठेही जीन गेला की तो आपलं प्रोटीन तयार करतो. ह्या जीनचं काय काम आहे? तो काय तयार करतो? अरे हे जीन काय? हे टॉक्झिन तयार करतंय, आणि हे जीन प्रोटीनच. पण त्या प्रोटीनला आपण काय म्हणलं इथं? अँटीजेन. बरोबर. मग हे बटाटा जे आहे, आता ह्या बटाट्याच्या पानामध्ये टाकले आपण, ते बटाट्याचे पाने इन्फेक्ट झाले आता. आणि मग पुढे काय होतं? एंटायर प्लांट इज डेव्हलप्ड फ्रॉम लीफ पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजन. बाबा बघा, ह्या बटाट्याच्या पानामध्ये कोणाचा जीन आला आता? पॅथोजनचा. तो पॅथोजन कुणाचा आहे? आपला पॅथोजन आहे, म्हणजे आपला जंतू आहे तो. ह्युमन पॅथोजन म्हणा. कोणता? ह्युमन पॅथोजन. आपला जे कोणी आपला जंतू असेल, कोणता आहे? कोरोना असेल, काही असेल. म्हणून काय म्हटलं? धिस ह्या आता हे जे पान आहेत, हे जे खाली आहे, हे बटाटा नाही रे बाबा, हे बटाटा नाही. हे काय? हे दिसायला हे बटाटा नाही बरं का. ही एक प्लेट आहे, प्लेट. त्या प्लेटवर ते पानं ठेवलेत. आता त्या पानाला इन्फेक्ट केलं की ह्या पानापासून बटाटे तयार करायचे. झाडं कशापासून पण तयार करतात. आता हे जे पूर्ण बटाटा आहे त्याच्यामध्ये हे सर्व हे जीन असणार का नाही आता हे नवीन? सो धिस एंटायर प्लांट इज डेव्हलप्ड, विकसित केलं जातंय फ्रॉम द लीफ पीसेस. हे इथले लीफ पीसेस ज्याला की कुणी इन्फेक्ट केलंय? कुणी इन्फेक्ट केलंय? इन्फेक्ट कुणी केलंय? व्हायरसनं. ज्याच्यामध्ये काय? अँटीजेन नाही रे ताते हो, अँटीजेन नाही रे, जीन आहे रे. पॅथोजनचा जीन आहे. पॅथोजनचा ह्याच्यामध्ये काय आहे? हे अँटीजेन आहे का जीन आहे? जीन. तो जीन काय तयार करतो? अरे बाबा 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 बाबा, पंढरपूरची बस नाही का रे कधी? का गेली? इथं जीन टाकलाय का अँटीजेन टाकलाय? तुम्हाला कोण कोण तयार करलंय कळालंय का? व्हायरसमध्ये हे जे पॅथोजन आहे बाळांनो, पॅथोजन मध्ये हे जीन आहे का अँटीजेन आहे? अँटीजेन आहे. अँटीजेन वेगळं आणि जीन वेगळं ना बाळांनो. म्हणजे व्हायरसमध्ये ही सॉरी ह्या पॅथोजनमध्ये काय आहे? काय आहे? जीन आहे. हा जीन कापून इथं काढलाय आणि हा जीन इथं टाकलाय. इथं जीन टाकलाय का अँटीजेन? बोला रे. कोणता जीन? जो जीन, अरे बघा, कोणता जीन? जो जीन काय तयार करणार आहे? काय तयार करतो? अँटीजेन. काय तयार करतो? अँटीजेन. आणि आपलं शरीर ऍक्टिव्ह कशानं होतंय? अँटीजेन न होतंय, विसरू नका.
टॉक्झिन होते का ऍक्टिव्ह? नाही. त्या जंतूमध्ये दोन्ही जीन आहेत. एक जीन काय तयार करतो? टॉक्झिन. एक जीन काय तयार करतो? प्रोटीन. म्हणजे तेच कोणतं प्रोटीन? त्याचं नाव काय? अँटीजेन. जीन तर शेवटी प्रोटीनच तयार करतो रे, पण प्रोटीनचे वेगवेगळे नाव असतात ना, विषारी प्रोटीन, अँटीजेन प्रोटीन. कळलं? हे सर्व प्रोटीनचेच प्रकार आहेत. मग आता पुन्हा एकदा घाई करू नका. मी बी काय शिकवत बसतो बघा. हे कोण आहे रे बाबा? बोला रे. पॅथोजेन. हे त्याचा डीएनए. डीएनएवर काय असतात? अँटीजेन असतात का जीन असतात? आणि ते जीन काय तयार करतात? काही तयार करतात. ते प्रोटीन तयार करतात. काय तयार करतात? प्रोटीन. त्या प्रोटीन मधले काही जण टॉक्झिक असतात, काही जण अँटीजेन म्हणून काम करतात. आपल्या शरीराला धोका कुणाचा आहे? टॉक्झिनचा. पण शरीर तयार कुणामुळे होतंय? बोला. कागणे सरनं शिकवलेली ही बायोची व्हॅक्सिनची थेअरी एवढं लक्षात ठेवायचं, आयुष्यभर कुठंच सापडणार नाही. किती बेजार हो, कुणी शिकू द्या. आलं लक्षात? हे फक्त तुम्हाला आज कळली पाहिजे. कळलं का? पागल होऊ नका फक्त. हे जीन 1 आहे. असे बरेच जीन आहेत त्याच्यावर. आपण ह्याला म्हणूया जीन 2. जीन 2 काय तयार करला रे? काय तयार करलाय? टॉक्झिन. आणि हे काय तयार करते? ह्याचं काम आहे अँटीजेन तयार करणे. आपल्या शरीरामध्ये कोण गेलं पाहिजे? अँटीजेन. आता अँटीजेन कसा घालायचा आपल्या शरीरात बघा. पहिल्यांदा हा जीन इथून कापला. म्हणजे कुठून कापला? कुणातून कापला? माणसातून कापला का व्हायरसमधून कापला का पॅथोजेनमधून? पॅथोजेन. ह्युमन पॅथोजेन. ह्युमन पॅथोजेन म्हणजे असा माणूस जो पॅथोजेन आहे का असा पॅथोजेन जो ह्युमनसाठी धोकादायक आहे? ह्युमनसाठी धोकादायक असणाऱ्याला ह्युमन पॅथोजेन म्हणायचं. कळलं का? ते काही माणसानं पाळलेलं आहे का? नाही. पण ते माणसाला इन्फेक्ट करतो म्हणून ह्युमन पॅथोजेन. मग हेच हे काय रे? कुणाचा जीन आहे? पॅथोजेनचा. कोणता जीन आहे? जीन 1 का जीन 2? जीन 1. तोच जीन 1 इथं टाकलाय. हे न दाखविलं नाही, पण हे जीन 1 इथं टाकलाय. कुणात टाकलाय? ट्रान्सजेनिक व्हायरसमध्ये. म्हणजे व्हायरसमध्ये. कशामध्ये? आता व्हायरसमध्ये जीन टाकला म्हणून तो ट्रान्सजेनिक बनला. कुणाच्याही जीन सोबत छेडछाड केली, त्यात नवीन टाकलं की त्याला ट्रान्सजेनिक म्हणतात. काय? ट्रान्सजेनिक. मग आता हा व्हायरस कुठे गेला? बटाट्याच्या लिव्हजवर, पोटॅटोच्या लिव्हजवर. त्या लिव्हला त्यानं इन्फेक्ट केलं आणि इन्फेक्ट करून हा जीन 1 त्यानं बटाट्याच्या पानात सोडला. बरोबर का? जीन 1 व्हायरसचा आहे का पॅथोजेनचा आहे? पॅथोजेनचा आहे. पॅथोजेनचा असा जीन जो काय तयार करतो? काय तयार करतो? अँटीजेन तयार करतो. मग प्रोटीन कोण तयार करते? म्हणजे अँटीजेन हे एका प्रकारचा प्रोटीनच आहे. मग आता ह्या पानापासून काय तयार केलं आपण? अरे ह्या पानापासून काय तयार केलं? ए पिल्ल्या, ह्या पानापासून काय तयार केलं? तंबाखू. काय तयार केलं ह्या पानापासून? काय तयार केलं? एंटायर प्लांट. काय तयार केलं? कशाचं प्लांट? पोटॅटोचं. मग ह्याचा पाचोळा खातो का? आता पानामध्येच आहे की तो जीन. कोणता जीन? अँटीजेन तयार करणारा जीन. मग पाचोळा खायचा का? काय खाणार? आलूच खाणार की? पोटॅटो कसं खाणार? नाही, जीन तर पानामध्ये आहे की. का त्याच्यात पण आहे? सांगा की आता नीट. ह्या पानापासून पोटॅटो तयार केलाय तर जीन कुठं असणार? ह्याच्या पानात का ह्याच्या खाली पोटॅटोमध्ये का सर्वच ठिकाणी? सर्वच ठिकाणी असेल, कारण त्याच्यापासून एका सेलपासून सर्व आता सेल तयार झाल्या ना बाळांनो. हे बटाटे इथं काढले. आता हे बटाटे द्यायचे फेकून. आता हे बटाटे काय करायचे? तुझ्या लेकराला खाऊ घालायचे. हे बटाटे एका पिल्ल्यानं खाल्ले. कळलं का? आता ह्या बटाट्यामध्ये तो जीन आहे का नाही? मग तो ते जीन तर आपलं काम करणार. आता जीन एकदा बटाट्यात गेला की तो आपला अँटीजेन तयार करेल का नाही? कोणता जीन? कोणातला जीन? पॅथोजेन मधला जीन, जो काय तयार करतो? अँटीजेन नावाचं प्रोटीन तयार करतो, अँटीजेन टाईपचं. आणि ते अँटीजेन आता ह्या बटाट्यात तयार झालेलं असेल का नाही? आहे, कारण त्याच्यामध्ये जीन गेलाय ना. मग ह्या बटाट्यात काय आहे सध्या?
अँटीजेन आहे. जीन तर आहेच, पण त्या जीननं तयार केलेला अँटीजेन आहे. पण टॉक्झिन आहे का? कसं काय नाही? कारण टॉक्झिनचा जीन टाकलाय का? नाही. मग हे बटाटे खाले आपल्या पोटात काय गेलं? अँटीजेन. मग आपल्या पोटात एकदा अँटीजेन गेला की आपलं शरीर लगेच रिस्पॉन्ड करते. झाली का इम्युनिटी? कसं केलं कळलं का? काय रे देवा, एवढं खतरा आहे. बायोटेक्नॉलॉजी जबरदस्त आहे. लिहा आता, नाही तर मला चपलं फेकून मारचा.